कर्जाच्या व्याजदरात वाढ झालेली आहे, त्यामुळे हप्तेही वाढलेत. अनेकांचे नियोजन कोलमडलंय. यात आता एक दिलासा देणारी ही बातमी. कर्जाच्या व्याजदरात कपात होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे पुढच्या महिन्यात अमेरिकेत व्याजदर कपात होणं हे जवळपास आता निश्चित झालंय. भारतातही अनेक अर्थतज्ञांचा असा विश्वास आहे की येत्या काही महिन्यात RBI आपल्या रेपो रेटमध्ये घट करण्याची शक्यता आहे. यामागे कारण काय आहे ते आपण समजून घेऊया. गेल्या महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर 3.54% खाली आलाय. ही 59 महिन्याची निच्चांकी पातळी आहे. जूनमध्ये चलनवाढ 5.08% होती. हे RBIच्या 4% लक्ष्याच्या आतमध्ये आहे. दुसरीकडे जुलैमध्ये घाऊक महागाई दर 2% कमी झाला आणि 3 महिन्यातील सर्वात कमी पातळीवर पोहोचला. IDFC फर्स्ट बँकेच्या अर्थतज्ञ गौरा सेनगुप्ता यांच्या मते ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या RBIच्या चलनविषयक धोरण समितीमध्ये धोरणात्मक भूमिका बदलण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीमध्ये वजावट नाकारता येत नाही. मन्नपुरम फायनान्स ग्रुपचे मुख्य अर्थतज्ञ माधवन कुट्टी यांनाही बदलाची अपेक्षा आहे, कारण सरकारी खर्चामुळे तरलता कमी होईल. मूळ चलनवाढ खूप कमी आहे, त्यामुळे खासगी भांडवली खर्चाच्या प्रवाहाला उशीर होतोय. कन्झ्युमर सेंटिमेंट खालच्या पातळीवर आहे. रेपो रेटमध्ये किमान 2.5% कपात करण्याचा वाव आहे. आर्थिक धोरणाचा परिणाम 3 ते 5 त्रैमासिकानंतर दिसून येतो. 2025-26 पर्यंत चलनविषयक धोरण सुलभ होण्यास उशीर झाल्यास त्याचा आर्थिक वर्ष 2027 मध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होईल. आपण आधीच 2024-25 मध्ये 1% GDP वाढ गमावण्याच्या मार्गावर आहोत. हा तोटा वाढणं दुर्दैवी ठरेल. रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना जुन्या समस्या पुन्हा निर्माण होण्याची भीती वाटते, असं पाहण्यात आलंय. महागाई नियंत्रणात राहिल्यास ती पुन्हा वाढण्याची भीती त्यांना सतत वाटत असते. मात्र देशात महागाई कमी होतीये. कोर इन्फ्लेशनच्या दरामध्येही कोणती व्यापक वाढ झालेली दिसत नाही. तसेच अर्बन कन्झम्पशन कमी होत आहे. मूळ चलनवाढ त्यांच्या निच्चांकी पातळीवर आहे. सर्वेक्षणानुसार शहरी वापर कमी होत असून वस्तूंच्या किमतीही कमी होत आहेत. जर कपात झाली नाही तर त्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ऑगस्टच्या पतधोरणात RBIने आर्थिक वर्ष 2025 साठी किरकोळ महागाई 4.5% राहण्याचा अंदाज वर्तवला होता. RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की महागाई कायमस्वरूपी 4% वर राहिल्यानंतरच रेपो रेट कमी करण्याचा विचार केला जाईल.